त्यांनी काल एक स्टेटमेंट केलं की सावंतवाडी वकील संघटनेकडे अर्ज केलेला होता, असं त्या सुरुवातीलाच दिसतंय कुठेतरी. आणि सावंतवाडी वकील संघटनेला अशा प्रकारचा कोणताही अर्ज आत्तापर्यंत आलेला नाही. आणि माझी सही असलेला जर म्हणजे रिसिव्ड म्हणून जर सही असलेला अर्ज त्यांनी त्यांनी दाखवावा, असा कुठलाही अर्ज माझ्याकडे आलेला नाही. वरग नावाचे जे वकील आहेत ते एक 8-10 दिवसापूर्वी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले. म्हणजे मी त्याला आधी काल परवापर्यंत मी त्यांना ओळखत नव्हतो. मी ॲडव्होकेट वरग, त्यांची हिस्ट्री मला माहीत नाही. सावंतांबरोबर माझं बोलणं झालेलं आहे, तरी पण मी आता प्रत्यक्ष सगळ्यांना सांगतो, सगळे थांबले. त्या वकिलांनी मला फोन केला, तुम्ही येणार काय, तुम्ही कुठे आहात? म्हटलं मी सावंतवाडीत आहे. आज मंगळवार होता वाटतं, बरोबर मागच्या मंगळवारी असं कुठला तर दिवस असेल. फोन केला, तुम्ही कुठे आहात? तर ते म्हणाले मला असीम सरोदे आणि असीम सरोदेंचा न्यायमूर्ती जस्टिस नलावडेंचा त्यांनी उल्लेखच केलेला नाही. असीम सरोदेंचा त्यांनी उल्लेख केला की त्यांना एक इथे काय घ्यायचं आहे, चर्चा संवाद किंवा सभा घ्यायची आहे, संवाद करायचा आहे किंवा चर्चा घ्यायची, सत्र करायचं. त्यावेळी मी म्हटलं बाबा तुम्ही कोण? तर म्हणाले मी त्यांच्या वतीने तुम्हाला रिक्वेस्ट. मी त्याचवेळी बारमध्ये माझे काही मित्र होते, त्यांच्या पुढ्यातच सांगितलं, म्हटलं तुमच्या याच्यावर मी करणार नाही. ज्यांना करायची आहे, ज्यांना इंटरव्ह्यू किंवा प्रचार सभा किंवा काय असेल, कारण आता माझ्याकडे कसं होतं, प्रचार सभा चालू आहेत, त्यामुळे ज्यांच्या सभा असतात मला किंवा आमचे सचिव आहेत संकेत नेवगी ह्यांना फोन येतात किंवा आमच्या कमिटीतले कोणाला येतात, ते आम्हाला फॉरवर्ड करतात, मग आम्ही तो मेसेज फॉरवर्ड करतो. त्यामुळे त्यांचा मला म्हटलं त्यांनी जर मला कॉन्टॅक्ट केलं तरच मी त्याच्यावर विचार करेन माझ्या कमिटीकडे. आमच्या एक प्रोसिजर आहे, म्हणजे मी ज्यावेळी अध्यक्ष झालो त्यावेळीपासून मी एक प्रोसिजर घालून ठेवलेली आहे की माझ्याकडे कुठलंही प्रपोजल आलं, लेखी असू दे किंवा तोंडी असू दे, मी ते कमिटी समोर ठेवतो. माझ्या म्हणजे पूर्ण बॉडीकडे, पूर्ण जनरल ह्यांच्याकडे नाही, सगळ्या वकिलांकडे नाही, कार्यकारिणीची जी माझी मंडळ आहे त्यांच्यासमोर ठेवतो. आणि त्याच्यामध्ये जर मेजॉरिटीने म्हटलं की याला परवानगी द्यायची तरच आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला परवानगी देतो, अदरवाईज आम्ही कुठलाही कार्यक्रम करत नाही. ही माझी घातलेली प्रोसिजर आहे आणि त्या प्रोसिजरप्रमाणे मी आत्तापर्यंत मागच्या एप्रिलपासून आत्ता ह्या मार्चपर्यंत चालत आलेलो आहे. त्यामुळे आमच्या कमिटीमध्ये कुठलाही दुजा म्हणजे काय म्हणतात ते एकामेकाला विरोध किंवा असं काही प्रकार तुम्हाला सापडणार नाही. त्याप्रमाणे असीम सरोदेंचा त्याच वेळी मला 15-20 मिनिटात फोन आला. माझ्याकडे नंबर नव्हता, माझा काय विषय नाही. आता कोण बोलते? साहेब मी असीम सरोदे बोलतोय, आपण रणशूर वकील बोलताय का? हो म्हटलं, रणशूर वकील बोलतोय. मी डिटेल का सांगतोय, कारण त्यांनी परवानगी दिली असं आत्ता कोणीतरी म्हटलं. त्यांनी फोन केल्यावर म्हटलं नमस्कार, कारण माणसाचं नाव ऐकून होतो मी, असीम सरोदे. म्हटलं ठीक आहे साहेब, आम्हाला तुमच्याकडे एक सभा घ्यायची आहे. म्हटलं तुम्ही, पहिलाच प्रश्न माझा होता तुम्ही उभे आहात काय? पहिलाच प्रश्न माझा होता तुम्ही उभे आहात का? ते म्हणाले नाही मी उभा नाही, पण मी मला बोलायचं आहे. म्हटलं ठीक आहे, तुमचं काय असेल ते आम्ही ऐकायला कबूल आहोत, पण माझ्या कमिटीकडे मी प्रपोजल देणार आणि प्रपोजल कमिटीने जर मान्य केलं तरच मी म्हटलं तुम्हाला परमिशन देणार. हा पहिलाच माझा त्यांचा, कोणीही असू दे, म्हणजे कोणी माझ्याकडे कुठले. त्याच्यानंतर असं झालं की मी शुक्रवारची गोष्ट आहे, शुक्रवारच्या गोष्टीत आमच्या कमिटीमध्ये असं डिस्कस झालं की हे सावंतवाडीत करतायत की कुठला कणकवली कुठे आणि करतायत. तर आमचे सुमित चुके आहेत, मी नाव घेऊन सांगतो, सुमित चुके आहेत, त्यांनी आम्हाला स्पष्ट म्हटलं की साहेब हे आपल्याकडेच करतायत, हे काय बरोबर वाटत नाही. त्या म्हणजे आणि हे आत्ता जे काय पार्श्वभूमी सांगितली ती मला माहिती होती आणि त्यामुळे म्हटलं आमच्या पाठीमागे शुक्ल काष्ट नको, तुम्ही विनाकारण आम्ही काय. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कोणाचा प्रचार किंवा प्रसार करायला आलेलो नाही. मी स्पष्ट शब्दात सांगतो, आय एम न्यूट्रल, व्हेरी मच न्यूट्रल माणूस आहे. मी कुठलाही जो सभासद देतो त्यांना कुणालाही सांगत नाही की आम्ही तुम्हाला वोट घालणार किंवा नाही, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, एवढीच आमची भूमिका असते. त्यामुळे मला कोणताही क्लेश नको होता आणि मी अध्यक्ष म्हणून न्यूट्रल राहणं माझं कर्तव्य होतं. मी आत्तापर्यंत न्यूट्रल आहे. कुठल्याही मी उमेदवाराचा मी प्रचार करायला गेलेलो नाही किंवा मी न्यूट्रल आहे, मी सगळ्यांनाच सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा ह्यानंतर शुक्रवारी ही घटना घडली की सुमित चुकीने आमचे खजिनदार आहेत, त्यांनी सांगितलं की ते आणखीन कुठे घेत आहेत का बघा. मग आम्ही त्यांना ताबडतोब त्या वरग वकिलांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं. म्हटलं तुम्ही फक्त सावंतवाडीतच का घेता, बाकी नाही साहेब आम्ही कणकवलीत पण अरेंज केली. म्हटलं कणकवलीत अरेंज केलेली, त्यांच्या ग्रुपवर आलेलं मला फोटो पाठवा, मग आम्ही करतो.
त्याच्यानंतर त्याने मी तसं टाकलं त्याच्यावर की बाबा कणकवलीत त्याने म्हणजे आमच्या ग्रुपवर त्याने कणकवलीत ठेवली आहे असं म्हणून सांगितलं आणि त्याने जे काय पॅम्पलेट तयार केलेलं दाखवतो मी तुम्हाला. पॅम्पलेट तयार केलं ते मी ग्रुपवर टाकलं आणि म्हटलं त्याने हे केलं. संध्याकाळी 6च्या दरम्यान आमच्या संकेत योगींचा सचिवांचा मेसेज आला की साहेब हे सावंत कणकवलीला काही करत नाहीत, हे आम्हाला फसवत आहेत. मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो. हे झाल्यानंतर मी 10:30 सव्वा 10 मी थांबलो. कर्वे वकील तिकडचे अध्यक्ष आहेत आणि आणखीन एक मेंबर, नाव सांगत नाही, ते चांगले माझ्या परिचयाचे आहेत. त्यांना शेवटी मी 10 वाजता फोन केला, कारण आमच्या मेंबरने सांगणं आणि त्यांच्या मेंबरने सांगणं ह्याच्यात फरक आहे ना, त्यांच्यामध्ये काहीतरी होऊ शकेल. म्हणून मी त्यांना फोन केला तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं आमचे अध्यक्ष बर्वे किंवा मी ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या ग्रुपवर कोणी कसली पोस्ट टाकू शकत नाही आणि अशा प्रकारची पोस्ट ही तुम्ही टाकली. मी तो फोटो पाठवला ना कणकवलीचा. अशा प्रकारची पोस्ट ही माझ्याकडे पहिली आली. मग त्याला म्हटलं बाबा तू, मग मी त्याला रात्री ताबडतोब फोन केला. म्हटलं तुमच्या कणकवलीमध्ये तुम्ही अशी काही अरेंज केलेली नाही. कणकवली बादकडनं मला स्पेसिफिक हे आलेलं आहे, त्यामुळे मी तुला, मला वाटतं 10:30च्या दरम्यान काहीतरी फोन केला असेल आणि स्पष्ट शब्दात सांगितलं मी तुला माझ्या कमिटीतर्फे परमिशन देणार नाही. कारण आमच्याकडे एक प्रोसिजर आहे की आम्ही कमिटीतर्फे निकाल घेतो. ही कसं आहे ही वैयक्तिक कुठलीही संस्था नाही, ही सार्वजनिक संस्था आहे वकील संघटना म्हणजे. त्यामुळे वकील अध्यक्ष ठरवणार आणि बाकीच्यांनी फॉलो करणार आणि मी त्याच्यातला नाही, तुम्हाला माहिती आहे मी सगळ्यांना घेऊन जाणार आहे. त्यामुळे मी सगळ्यांचा विचार घेतला आणि त्याने मग सगळ्यांना आम्ही त्याला स्पष्ट डिक्लेअर केलं की नाही आहे, म्हणजे हा फसवतोय आम्हाला कळलं नाही म्हणून आम्ही सांगितलं. आणि मी त्याला मेसेज पाठवला अपोज. त्याने मला दुसऱ्या दिवशी काहीतरी नाही त्या त्याच्यानंतर त्यांनी हे केला आणि मी त्याला तोंडी सांगितलेलं की तुम्हाला आम्हाला परमिशन देता येणार. तो विषय संपला आणि अपोज म्हणून मी त्यांना कळवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मला वाटतं काहीतरी पाठवायला सुरुवात केली आणि आमच्या एक वकिली भगिनीला कोल्हापूरला पाठवलं. त्या ग्रुपवर आलं. त्या ग्रुपवर आल्यानंतर आम्ही स्पष्टपणे कळवलं की ह्याला आम्ही परवानगी दिली, कारण मेन ग्रुपवर आमच्या सावंतवाडीच्या डिस्कस झालं ना, तुम्ही परवानगी दिली का कमिटीने. म्हटलं कमिटी त्यांनी काही गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं होतं आणि कालच्या पत्रकार परिषदेत किंवा इतरत्र ज्या ज्या ठिकाणी ते आपली भाषण करतात त्या ठिकाणी पॉलिटिकल प्लॅटफॉर्म वापरण्याचा प्रयत्न करतात. आता ते ज्या ठिकाणी काम करतात, ज्या पॉलिटिकल पार्टीची कधी उचलतात ती त्यांना उचलण्याचा अधिकार आहे. वकील म्हणून त्यांनी जरूर भाषण करावं. पण आमचं प्रामाणिक असं मत आहे की तो प्लॅटफॉर्म त्यांचा आहे, तो त्यांनी या वकील संघटनेच्या निवडणुकीकरता वापरू नये. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे ते कोणत्या पक्षाची कशा पद्धतीने वकिली करतात ते जरूर बघा, प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु तो प्लॅटफॉर्म तिथे वापरू नये. ते मी एक साधं सोपं उदाहरण तुम्हाला सांगितलं तर अगदी स्पष्ट होईल की त्याने प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्याचा प्रयत्न केला. मी त्याच्यावर मुळीच भाष्य करणार नाही, कारण ते राजकीय सभा नाही किंवा पत्रकार योगी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ते हा विषय नाही. परंतु त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की ज्यावेळी बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोवा यांनी त्यांच्या विरुद्ध आदेश पारित केला त्यावेळी त्या आदेशाला बार काउन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली गेली होती. आणि ते जे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन आहे ते भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत मिश्रा. त्यामुळे याला राजकीय मोटिवेशन काही नाही, ते फक्त दाखवण्यासाठी आहे. त्या ग्रस्ताने एकही प्लॅटफॉर्म सोडलेला नाही. ती ज्युडिशरी असू दे, ती विधानसभा असू दे, विधानसभेचे अध्यक्ष असू दे, लोकसभा असू दे, ते राष्ट्रपती आणि राज्यपाल असू दे, ती वकील संघटना असू दे, ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र, प्रत्येक ठिकाणी जाऊन टीका टिप्पणी करायची, प्रत्येकावर बेशूट आरोप करायचे. स्वतः भाषा स्वातंत्र्यावर मर्यादा असतात, वाटेल ते तोंडाला येईल ते बोलायचं नसतं. आणि ह्या कारणासाठी आमच्या सावंतवाडी वकील संघटनेची एक साधक चर्चा झाली, त्याबद्दल आमचे अध्यक्ष बोलतीलच. त्यावेळी असं साधारण हे गांभीर्य लक्षात ठेवलं, असं लक्षात आलं की या ग्रस्ताने इथे जर बेचूक आरोप केले तर त्याचे दुष्परिणाम आणि त्या संदर्भात शांततेचा भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून आमच्या सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट बालाजी मंजूर यांनी त्याची कल्पना न्यायालयाला दिली आणि न्यायालय इमारतीमध्ये हा कार्यक्रम त्यांनी
करणारच असा अट्टास धरला होता, त्याबद्दल सुद्धा ते बोलते. आणि पोलीस स्टेशनला पण त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली आणि पोलिसांनी साहजिकच प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स काय घ्यायचे ते घेतले. त्यांनी काल पत्रकार परिषदेत तुमच्यानी लक्ष केलं की जेणेकरून आपल्याला संपत्ती मिळावं. त्यांनी असं कथन केलं की न्यायालयाच्या इमारतीमध्ये आपल्याला बंद करावं लागेल. अतिशय पूर्णपणे स्टेटमेंट आहे. न्यायालयाने त्यांनी असा प्रयत्न केला गेला की आपल्याला न्यायालयापासून, आणि मग न्यायावर त्यांनी बरंचसं काय काय सांगितलं. न्यायालयात त्यांना येण्यापासून कुणीही परावृत्त केलं नाही. त्यांना वकील चेंबरमध्ये येण्यासाठी सुद्धा कोणी परावृत्त केलेलं नाही. फक्त पोलिसांची किंवा आमच्या सगळ्या वकिलांची भावना अशी होती, तीव्र भावना होत्या की याच्यातून अनुचित प्रकार घडू नये. आणि साहजिकच तुमच्यासमोर जे वक्तव्य केलं त्याने, जो आम्ही सर्वानुमते दिलेला उमेदवार होता त्याच्याबद्दल जे वक्तव्य केलं तेच पडसाद तिथे आपल्याला अगदी 100% पाहायला मिळणार होते. आणि काही अनुचित प्रकार घडेल किंवा घडण्याची शक्यता आहे ही अजिबात नाकारता न येण्याजोगी होती. आणि याकरता सावंतवाडी वकील संघटनेने त्या संदर्भात ठाम निर्णय घेतला की असं प्रबोधन आपल्याला नको. प्रामुख्याने आणखी एक गोष्ट मी मुद्दाम या निमित्ताने सांगेन की त्याने वकिलांना प्रशिक्षण देण्यासाठी किंवा त्यांना ज्ञान पाजण्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतो आहे म्हणून सोबत निवृत्त न्यायाधीश घेऊन आले होते. परंतु तुम्हाला सांगतो की हे संपूर्ण त्यांचा कट कारस्थान हे आमच्या किंवा यापूर्वीच्या आपले जे बार काउन्सिलचे मेंबर होते 25 त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी आणि त्यांचं चारित्र्य हनन करण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण गांभीर्य लक्षात घेऊ आणि आमच्या सुज्ञ वकिलांनी सावंतवाडी वकील संघटनेच्या त्यांना त्यांच्या ज्ञानाची आवश्यकता नाही ही पोचपावती या निमित्ताने दिलेली आहे की असं कोणतंही काम बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडे कधीच अडीअडचणीत आलं नाही. अगदी तत्परतेने ती कामं केली गेली. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे कौतुकास्पद काम केलेलं असताना त्यांच्याबद्दल केवळ अपप्रचार करणे, त्यांचं चारित्र्य हनन करणे हे आम्हा सिंधुदुर्गातल्या वकील मंडळींसाठी किंबहुना जे मागच्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे 25 सदस्य होते त्यांनासुद्धा हे पचणार नाही. आता इतर ठिकाणी काय त्यांच्या सभेसाठी प्रतिसाद मिळाला मला माहीत नाही, परंतु काही सांगली असून दे किंवा तुमच्या त्या बार्शीचा उल्लेख त्यांनी काल केला, आपल्या प्रचंड सभा झाल्या त्या लोकांकडून सुद्धा प्रतिक्रिया आल्या. अगदी बेछूट आरोप विनाकारण RTI कार्यकर्ते असल्यासारखे हे ह्या सर्व सदस्यांवर करतात. मी आपल्याला मुद्दाम आणखी एक गोष्ट सांगेन की एक इंगळे नावाचे ग्रस्त आहेत, तर त्या इंगळे नावांच्या एका वकिलामार्फत आपले संग्राम देसाई यांच्या विरुद्ध आचारसंहितेचा भंग केला म्हणून त्यांनी टीका केली किंवा कंप्लेंट केली आणि त्या प्रत्येक ठिकाणी तेच घेऊन जातात. आता मला सांगा, एखादा कार्यक्रम झाला त्यामध्ये आपण सेलिब्रिटीजना तरी आणू शकत नाही, वकिलांचा किंवा ज्युडिशियल कार्यक्रम असेल, हायर ज्युडिशियल ऑफिसरच येणार, हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे जस्टिस येणार, साहजिकच त्यांचा फोटोग्राफ्स वगैरे हे असणारच. त्याच्यामध्ये आचारसंहितेचा भंग होत नाही. परंतु तुम्हाला मी प्रामुख्याने आणि मुद्दाम सांगेन की कधीही आचारसंहिता लागू 19 फेब्रुवारी रोजी झाली, 19 फेब्रुवारीनंतर कधीही आचारसंहितेचा भंग झाला अशा विषयी अशी कोणतीही कृत्य यांच्याकडूनच कशाला कुणाच मेंबरकडून 159 उमेदवारांकडून आजपर्यंत झालेली माझ्या ऐकिवात नाही. हे स्वतः उमेदवार नसताना हे कोणतरी तक्रारखोर इंगळे नावाचे ग्रस्त आहेत, त्यांना तक्रारखोर ते उभे करतात आणि विनाकारण डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट वकील मंडळींच्या समोर आल्यानंतर, हा सगळा लेखाजोखा संपूर्ण लोकांच्या मतदारांच्या समोर आल्यानंतर मतदारांच्या काय प्रतिक्रिया असणार. आणि तब्बल तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्येच येऊन तुम्ही आम्हाला चॅलेंज देत असाल, तुम्हाला परवानगी दिलेली नाही ह्या कारणासाठीच दिलेली नाही. आणखी एक गोष्ट मुद्दाम मी सांगेन की परवानगी दिलेली नसताना सोशल मीडियावरचे त्यांचे मेसेज पाहावे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जाऊन ते जे करणार म्हणजे करणार. अरे
परिसंवादासाठी संवाद लागतो, संवादासाठी समोर माणसं लागतात. तुमच्याबरोबर संवाद साधण्यासाठी कोण समोरच आलेलं नसताना आम्ही अट्टहासाने आणि जबरदस्तीने परिसंवादच साधणार अशा पद्धतीने जर कोण दादागिरी करत असेल तर त्याचं समर्थन कधीही करता येणार नाही. आणि साहजिकच आमच्या अध्यक्षांनी त्या दृष्टीने अगदी सनदशीर मार्गाने कॉम्पिटंट अथॉरिटीकडे त्या संदर्भात आपली भूमिका मांडलेली होती आणि त्या पद्धतीने ॲक्शन घेतलं. त्यांना न्यायालयाच्या प्रिमायसेसमधून कोणी हाकललं नाही. मी तुम्हाला आणखी सांगायची गोष्ट की जवळजवळ पाऊण ते 1 तास त्या सावंतवाडीच्या कॅम्पसमध्ये होते. त्यांनी काल उल्लेख करताना आम्हाला न्यायालयाच्या प्रिमायसेसमध्ये पाऊल ठेवू दिलं नाही, प्रतिबंध केलं. पाऊण तास होते. जे त्यांच्याशी ज्या वकिलांना संपर्क साधायचा होता त्यांनी साधला. त्यांच्याशी फोटोग्राफ्स पण आहे पाहिजेत आपल्याला. तर अशा पद्धतीने काहीतरी फॉल्स स्टेटमेंट्स यायची, फेक स्टेटमेंट्स यायची आणि परिस्थितीचा विपर्यास करायचा आणि संभ्रम निर्माण करून किंवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या ऐक्याची कुठेतरी तोडफोड करून एक गैरकृत्य करण्याचा हा प्रयत्न होता आणि त्याचीच परिणिती काल घडली. मी आपल्या पत्रकार बंधूंना आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की ही बुद्धिजीवी लोकांची संघटना आहे आणि बुद्धिजीवी लोकांच्या इलेक्शनमध्ये आतापर्यंत कधीही अनुचित प्रकार घडलेले नाही. आणखी एक त्यांनी उल्लेख केला होता की बोगस मतदार असा एक मगाशी पण आम्ही पत्रकार बंधूंबरोबर चर्चा करत असताना